कधी कळला नाही की हा यामध्ये काही विरोधाभास आहे काय. येणाऱ्या काळासाठी तुमचं खातं, तुमची आमदारकी, तुमचा मतदारसंघ याच्यासाठी असा काय प्लॅन आहे की जो आम्हाला अजून माहिती नाही पण तुम्ही करू इच्छिता? आम्ही एक असा प्लॅनिंग केला, सीएम महाफंड माननीय मुख्यमंत्रीजीचे निर्देशानुसार आम्ही 25 लाख युवक युवतींना दरवर्षी 5 लाख युवक युवतींना आम्ही फार कमी दरात 3% दरावर लोन देणार आहे. अच्छा. ते लोनच्या खास जास्त महत्व नाही आहे, लोन कोणी देऊ शकता. जास्त महत्व आहे की त्याने ट्रेनिंग दिली पाहिजे, त्याने ते जागा दिली पाहिजे तिथे आपला काम करू शकता स्वतःच्या, त्याने ते ॲटमॉस्फिअर दिला पाहिजे. आम्ही त्यासाठी एक चॅट बॉक्स तयार केला आहे की 50 पॉप्युलर क्वेश्चन ते चॅट बॉक्समध्ये टाकला, त्याने ऑटोमॅटिक त्यांच्या जवाब मिळतील. मला जीएसटी नंबर पाहिजे, मला काही अपॉइंटमेंट लेटर द्यायचं आहे, मला काही लीजवर जगह घ्यायची आहे, मला काही सेलसाठी काय कोणाकडे संपर्क करायचा, लोनसाठी काय करायचं, हा सर्व चॅट बॉक्स आम्ही तयार केला आहे. आणि ते एक 2 महिन्यामध्ये ते स्कीम रोल आउट होईल. तर मी ते ते चांगली मुख्यमंत्री साहेबांना ते बजेट स्पीच मध्ये पण सांगितला होता. खरं तर आज तुम्ही जिथे पोचलात तिथे पोचल्यानंतर कसं वाटतं? चांगलं वाटतं, चांगलं. पर फार या कारणाने दुःखी आहे की मी अतिशय ऑनेस्टीने राजनीतीमध्ये काम केला, अतिशय प्रामाणिकपणे मध्ये राजनीतीमध्ये राहिलो. कधी मी जातीभेद केला नाही, कधी मी कोणावर व्यक्तिगत आक्षेप केला नाही, तरी पण लोक बिना कारण माझ्यावर आक्षेप करता, हा माझा एक दुःखचा मोठा कारण आहे. आय होप आज तुम्ही या मुलाखतीत इतक्या गोष्टी सांगितल्यानंतर आणि तुमची ही वेदना ऐकून मला वाटतं